श्री स्वामी समर्थ. आज आपण राशीचक्रातील तिसरी राशी म्हणजे मिथुन राशीचं भविष्य पाहणार आहोत. पण त्या अगोदर त्या राशीबद्दल जाणून घेऊया. मिथु मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ही राशी वायुतत्वाची राशी म्हणून ओळखली जाते. तसंच या राशीला द्विस्वभावी राशी असेही म्हणतात. या राशीचं चिन्ह आहे जुळे. हे चिन्ह देवता, ज्ञान आणि संवादाचं प्रतीक आहे. या चिन्हाचा अर्थ दोन वेगवेगळ्या बाजूंनी विचार करणे, बुद्धीची ही रास आहे. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती असणाऱ्या चांगल्या व्यक्तींची रास ही मिथुन रास म्हणून ओळखली जाते. या चिन्हानुसार एका व्यक्तीतील दोन विचारसारणी किंवा दोन पैलू दर्शवतात. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेकदा एखाद्या विषयाकडे विविध दृष्टिकोनातून पाहतात आणि मगच निर्णय घेतात. मिथुन राशीत येणारे नक्षत्र आहे मृग, आद्रा आणि पुनर्वसू. तर आज आपण मिथुन राशीचे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा काळ कसा जाणार आहे हे पाहणार आहोत. या काळात कल्पना आणि संवाद कौशल्याची दखल घेतली जाऊ शकते. नोकरीत चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक फायदेशीर ठरतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. भावंडाचे सहकार्य मिळेल. तसेच छोटे प्रवासही होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध गोडवा वाढेल. जोडीदारासोबत संवाद चांगले राहतील. विवाह इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे विवाह ठरण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, लेखन, पत्रकारिता, IT आणि शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगलेच फळं मिळतील आणि त्यांची एकाग्रताही वाढेल. उपाय: दर बुधवारी गणपतीची पूजा करणे आणि एखाद्या गरीब व्यक्तीस हिरवा मुगाचे जर तुम्ही दान केलं तर तुमच्या जे अडथळे येणारे आहेत ते नक्कीच कमी होतील. अशाच वैयक्तिक माहितीसाठी आणि राशी भविष्य पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.